वेलकम इन MPSC एक्झाम गोल. एक्झाम संदर्भातील यापुढील व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी MPSC एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. MPSC एक्झाम गोल या चॅनलच्या माध्यमातून राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीजचा उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमाअंतर्गत महत्त्वाचे प्रश्न विश्लेषणासह या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहेत. टेस्ट सिरीजच्या सर्व लिंक्स व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये टेस्ट 3ची प्रश्नोत्तरे विश्लेषणासह आपण पाहणार आहोत. टेस्ट 3 विषय आहे भारताचे स्थान व विस्तार. यामध्ये प्रश्न पहिला, भारताच्या भूसीमा टिंबटिंब देशांना भिडतात. पर्याय आहेत 1, 7, 2, 8, 3, 6 आणि 4, 9. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. भारताच्या भूसीमा एकूण 7 देशांना भिडतात. त्यात बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान यांचा समावेश होतो. बांगलादेशच्या सरहद्दीची लांबी 4096 किलोमीटर इतकी आहे. ही सर्वाधिक लांबी असून अफगाणिस्तानच्या सरहद्दीची लांबी 106 किलोमीटर म्हणजे सर्वात कमी आहे. प्रश्न 2, खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ, भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धामध्ये आहे. विधान ब, भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. आणि पर्याय आहेत अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. 2, विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत. 3, विधान अ बरोबर असून विधान ब चूक आहे. आणि 4, विधान अ चूक असून विधान ब बरोबर आहे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2, विधान अ आणि विधान ब दोन्ही चूक आहेत. भारत उत्तर गोलार्धात 8°4' आणि 37°4' अक्षांशावर स्थापित असून 68°7' पूर्व आणि 97°25' पूर्व रेखांशावर स्थित आहे. भारताचे दक्षिणोत्तर वास्तविक अंतर 3214 किलोमीटर इतके आहे. त्याची पूर्व पश्चिम वास्तविक अंतर हे 2933 किलोमीटर इतके आहे. भारताची एकूण भौगोलिक सीमा 15200 किलोमीटर व भारताची किनारपट्टी बेटांसहित अंदमान आणि निकोबार त्याचबरोबर लक्षद्वीप बेटे मिळून एकूण सीमा 7516.6 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न 2, खालील विधाने अभ्यासा. भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. 2, जागतिक क्षेत्रफळाच्या 2.42% क्षेत्र भारताने व्यापलेले आहे. 3, प्रशासनिक सोयीसाठी भारतात 29 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश आता अस्तित्वात आहेत. 4, 26 जानेवारी 2020 रोजी दादरा आणि नगर हवेली आणि दीव व दमण या 2 केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. पर्याय आहेत 1, सर्व विधाने बरोबर आहेत. 2, विधान 1, 2, 3 बरोबर आहे. 3, विधान 3 चूक आहे. आणि 4, यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3, विधान 3 चूक आहे. सध्या 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत आणि म्हणून या ठिकाणी विधान 3 हे चूक आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देण्यात येणारे कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीर व लडाख हे 2 नवे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले. 26 जानेवारी 2020 रोजी दादरा नगर हवेली आणि दमण व दीव या 2 केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यामुळे भारतात आत्ता 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत. प्रश्न 4, भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त टिंबटिंब आहे. पर्याय आहेत 1, 97°25' पूर्व. 2, 68°7' पूर्व. 3, 82°50' पूर्व. आणि 4, 90°25' पूर्व. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1, भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त 97°25' पूर्व हे आहे. भारत उत्तर पूर्व गोलार्धामध्ये स्थित आहे म्हणून अक्षवृत्त उत्तरच असणार तर रेखावृत्त हे पूर्व दिशा असणार. एकूण रेखावृत्ते 360 आहेत तर एकूण अक्षवृत्ते 181 इतकी आहेत. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर असून रेखावृत्तीय विस्तार 68°7' पूर्व ते 97°25' 47 पूर्व इतका आहे.
अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये जवळजवळ 29 अंशाचा फरक आढळतो. प्रश्न 5. खालील विधानांचा विचार करा. 1. विषुववृत्त ते 66.5 अंश सर्व दक्षिण अक्षवृत्ते या दरम्यान वर्षभरात 24 तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. 2. 66 अंश 30 मिनिट उत्तर व दक्षिण अक्षवृत्तापासून 90 अंश उत्तर व दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतुपरत्वे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो. 3. सर्वात मोठा दिवस 21 जून असतो. त्याचा कालावधी 13 तास 13 मिनिटे इतका असतो. पर्याय आहेत. 1. सर्व विधाने बरोबर आहेत. 2. एकही विधान बरोबर नाही. 3. फक्त विधान 1 आणि 2 बरोबर आहे. आणि 4. विधान 3 बरोबर आहे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1. सर्व विधाने बरोबर आहेत. विषुववृत्त ते 66.5 अंश सर्व दक्षिण अक्षवृत्ते या दरम्यान वर्षभरात 24 तासाच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात हे विधान बरोबर आहे. 66.5 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तापासून 90 अंश उत्तर व दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतुपरत्वे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो हे देखील विधान बरोबर आहे. आणि सर्वात मोठा दिवस 21 जून असतो आणि त्याचा कालावधी 13 तास आणि 13 मिनिटे इतका असतो. प्रश्न 6. भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते? पर्याय आहेत. 1. गुजरात. 2. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर. 2. गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय. 3. गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मिझोरम. 4. गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नागालँड. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3. भारतातील गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम या राज्यातून कर्कवृत्त जाते. म्हणून या ठिकाणी विधान 3 बरोबर आहे. कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाते. भारतातील एकूण 8 राज्यांमधून ते जाते. यामध्ये गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यांचा समावेश होतो. प्रश्न 7. भारताला टिंबटिंब किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. आणि पर्याय आहेत. 1. 14,300, 2. 15,200, 3. 16,500 आणि 4. 15,000. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2. भारताला 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. ही भूसीमा 7 राष्ट्रांना मिळून लाभलेली आहे. यामध्ये बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान या राष्ट्रांचा समावेश होतो. प्रश्न 8. बरोबर विधाने सांगा. 1. भारताच्या मुख्य भूमीला 7,517 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. 2. भारताला एकूण 6,100 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि पर्याय आहेत. 1. विधान 1 आणि 2 बरोबर आहे. 2. दोन्ही विधाने चूक आहेत. 3. यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2. दोन्ही विधाने चूक आहेत. या ठिकाणी आपण बघूया दोन्ही विधाने का चूक आहेत. भारतातील एकूण 73 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताच्या मुख्य भूमीला 6,100 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताला एकूण 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा गुजरातला 1700 किलोमीटर व सर्वात कमी समुद्रकिनारा गोव्याला 113 किलोमीटर इतका लागलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी विधान 2 बरोबर आहे. प्रश्न 9. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. पर्याय आहेत. 1. 3, 2, 5, 3, 7 आणि 4, 9. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3, 7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे. भारतात क्षेत्रफळात सर्वाधिक प्रथम क्रमांक राजस्थानचा लागतो, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर उत्तर प्रदेशचा लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कमी क्षेत्रफळ असणाऱ्या राज्यांमध्ये प्रामुख्याने गोवा, सिक्कीम आणि त्रिपुरा यांचा क्रमाने समावेश होतो. प्रश्न 10. भारताशेजारील देशांना लागून असलेली राज्ये याच्या संदर्भात. 1. पाकिस्तानला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि लडाख लागून आहेत. 2. चीनला गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख ही क्षेत्रे लागून आहेत. 3. बांगलादेशला पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. तर नेपाळला
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम लागून आहेत. भूतानला सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश लागून आहेत. म्यानमारला अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम ही लागून आहेत. बरोबर विधाने कोणती? आणि पर्याय आहेत: 1. सर्व विधाने बरोबर आहेत. 2. फक्त 1 व 2 बरोबर आहे. 3. 1 व 2 चूक आहे. आणि 4. एकही नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3. 1 व 2 चूक. या ठिकाणी भारतात शेजारील देशांना लागून असलेली राज्ये दिलेली आहेत. यामध्ये पाकिस्तानला प्रामुख्यानं गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख या राज्यांच्या सीमा लागून आहेत असं हवं होतं. या ठिकाणी त्या चीनला लागून आहेत असं सांगितलेलं आहे आणि म्हणून विधान 1 आणि 2 चूक आहे. चीनला जर बघितलं तर चीनला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि लडाख यांच्या सीमा लागून आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही फेसबुक पेज, टेलिग्राम, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही MPSC एक्झाम गोलसोबत कनेक्ट राहू शकता. सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सो प्लीज चेक डिस्क्रिप्शन बॉक्स. थँक यू.